निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंसरवाडी येथे आकाशातून एक उपकरण पडलं आहे। एका मोठ्या फुग्याला बांधलेले हे उपकरण आहे। अंसरवाडी येथील शेतकरी गावातील संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडलंय। सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार आणि चुलत भाऊ वैभव परिहार हे कामानिमित्त शेतात गेले होते। यावेळी त्यांना दूरवरून शेतात काहीतरी वेगळंच पडलेलं दिसून आलं। दोघांनी जवळ जाऊन पाहिलं असता त्यांना मोठ्या फुग्याला जोडलेलं हे यंत्र दिसून आलं। अविनाश वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी आणि नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पोलीस आणि महसूलचे कर्मचारी दाखल झाले। हे उपकरण हवामान खात्याने सोडलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मात्र त्या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर असल्यानं गुढ वाढला आहे। मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्राची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे। हे हवामान यंत्र दैनंदिन उपयोग येणार असून हवामान विभागाकडून सोडण्यात येत असतं। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। जर असे कुठे आढळल्यास तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केलं आहे। मौजे अंचरवाडी शिवारात येथे एक कोरियन हवामान सदृश यंत्र पडलं। या संदर्भात आम्ही तहसीलकडून अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला। त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो। नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे। तसेच या यंत्राचा उपयोग दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते। तरी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।